हे स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग मध्ये जयेश दादा म्हात्रे यांचं सहर्ष असं स्वागत. चला मॅचला होती सुरुवात. या टीम मध्ये जर आपण पाहिलं तर हेमंत जाधव, रवी सावंत, विजय यादव मामा, अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. मिथुन मस्कर. चला बॉल द्या आयोजक कमिटी. अगदी या संपूर्ण स्पर्धेमधील जो लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत एकूण षटकार या स्पर्धेमधील 111, एकूण चौकार जर पाहिलं तर 175 आणि टोटल विकेट्स आतापर्यंत 172 आणि आतापर्यंत एकूण रन 2032. ओमसाई MTC.in च्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत आली. एकंदरीत या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 111 षटकार मारले गेले, 175 चौकार आपण पाहिले, 172 विकेट. चला मॅच स्पीडअप करा. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला राजू पवार, दुसऱ्या बाजूला अजित चिंचोलकर. रांजणवाडीचे दोन्ही खेळाडू आणि प्रतिस्पर्धी टीम मध्ये जर पाहिलं तर 12th मॅन ते देखील रांजणवाडीचे सतीश लाड आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीवरती दाखल झालेत. गोलंदाज विराज निकम. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा एक महत्वाचा प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. विराज निकम गोलंदाजीसाठी दाखल झाले. स्ट्रायकर इनला राजू पवार. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असा संघ जो लीग स्टेज मधील मॅचेस मध्ये खूप चांगलं प्रदर्शन राहिलं. पहिलाच बॉल स्क्वेअर कट खेळायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत जाधव तिथे आहेत, ज्यांनी कित्येक काळ 40+ खेळाडू असताना देखील अनेक लीग स्पर्धेमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची भूमिका राहिलेली आहे. आज देखील जर पाहिलं तर हेमंत जाधव या नावाचा दबदबा सातत्याने राहिलाय. स्वतःला फिट ठेवलंय, व्यसनापासून दूर राहिलेत आणि म्हणूनच आज जर पाहिलं तर 40 ते 45 वयामध्ये ते क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. ते मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरती. एक धाव तर वेगाने कंप्लीट. दुसरी धाव ते घेतली जाते. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा संघाचे धावसंख्येचं खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळते. चला इथून पुढे जास्त वेळ घेतला जाणार नाही याची दखल घ्या, कारण की मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही भरपूर वेळ घेतला. टीम 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पहिल्या बॉलवरती डॉट बॉल आला, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संघमालक अमीरजी मुलानी, विजय यादव मामा, प्रतीकजी पाटील, बाबासाहेब पाटील हे संघमालक आपल्याला चला कॅचआउट साठी मात्र तिसऱ्या पंचांच्याकडे रेफर केले. अगदी चांगली गोलंदाजी विराज निकम यांची आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी अपील केल्याने कॅच साठी मात्र जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी ती आपल्याला पाहायला मिळते. आणि तोपर्यंत स्वागत सन्मान अतिथी कक्षामध्ये जयेश म्हात्रे जे खास करून उरणवरून या स्पर्धेसाठी दाखल झाले. तर रवी सावंत यांचे अगदी जवळचे मित्र आणि त्यांचा करूयात आपण स्वागत सन्मान. चेतनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान केला जाईल. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचं स्वागत या मुख्य अतिथी कक्षामध्ये केले जाते. जयेश दादा म्हात्रे, जयेश आर्ट्स उरणचे सर्व आणि त्यांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जातोय. मायेची उबदार शाल आणि
आपुलकीचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. थँक्यू सो मच. खास करून ज्यांची उपस्थिती राहिली जयदादा म्हात्रे, आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार. तर पंचांचा इशाराला टीव्ही अंपायर फलंदाज बाद. अगदी टीव्ही अंपायरने बराच वेळा चेक केलं आणि त्याच्यानंतर जो निर्णय दिलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. आणि 12 प्रतिनिधी देखील आहे, त्यांनी देखील पाहिले आणि दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी होते आणि त्यांनी देखील पाहिले आणि फलंदाज इथे बाद दिलाय तिसऱ्या पंचाने. राजू पवार बाद झालाय. अप्रतिम कॅच टिपले फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती योगेश पाटील पाचगणीचे स्टार क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा युचित सन्मान अर्थातच कपिल साहेबांच्या शुभ हस्ते मात्र त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. मायेची आपुलकीची रेशीम धाग्याने विणलेली शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती वेळातला वेळ काढून मात्र सर्व मान्यवर मात्र या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. त्यांचा युचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. धन्यवाद साहेब, आपण वेळातला वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झालात आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट दिलीत. मनापासून आभार आपले. जाऊया ओव्हर टू कॉम्बॉक्स महाराज. थँक्यू सो मच. 3 वरती एक अशी बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळेल. शिवरुद्रा स्पोर्ट दामोडी या टीमची राजू पवार बाद झाला. नवीन आलेला बाटर गणेश लाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खास करून जर पाहिलं तर दामोडे संघामध्ये रांजणवाडीचे जास्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. इथे आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, बॉलचा पाठमोरा करेल, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. गणेश लाड यांच्या बाटमधून आलाय चौकार. चला या डीजे. चौकार आलाय. चौकारानंतर टीमची धावसंख्या 7 आकड्यावरती जाऊन पोहोचली. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना विराज निकमने त्याचं काम केले, कारण की पहिल्या षटकामध्ये 7 धावा 6 धावा. सहा धावा. बॅकफुटला गेले, जागा बनवण्याचा प्रयत्न, गॅप मधून बॉल निघून चाललाय. अप्रतिम दर्जाचा असतो. गणेश लाड याच कामासाठी ओळखले जातात आणि ते काम मात्र पूर्ण करत असताना आणखीन एक दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले विराज निकमच्या गोलंदाजीवरती. संघाची धावसंख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचले. राजू पवार बाद झाला, परंतु ते दडपण आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बॅटिंग करणाऱ्या गणेश लाड या फलंदाजावरती चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मास्टर माइंड खेळाडू रांजणवाडी या संघाचा. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी आली आणि जबाबदारी या शब्दाला आयुष्यामध्ये तुम्ही फॉरवर्ड करू शकत नाहीये, कारण की हा शब्द फॉरवर्ड करण्यासाठी नसतो, तर ती जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते आणि ती जबाबदारी घेतली आहे फलंदाज गणेश लाड याने. चांगली बॅटिंग केली आहे. पहिला चौकार मारला थर्ड मॅन रिजनला, दुसरा कव्हर पॉईंटला आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेस टॅप केलाय. अगदी टॅपिंग शॉट अंडरआर्म क्रिकेटमधील हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव तिथे घेतली जाते. संघाची धावसंख्या पहिल्या षटकानंतर जाऊन पोहोचते ती 11 वरती 1. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. 11 धावा आणि 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आमिरजी मोलानी साहेब, प्रत्येकजी पाटील, विजय यादव मामा, बाबासो पाटील भाऊ यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये राजू पवार बाद झालाय. गणेश आणि अजित चिंचुलकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग, अगदी 2 असोसिएशन एकत्रित येऊन आज हा क्रिकेटचा रणसंग्राम त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील वैभव डांगे. पगदी आमचे स्कोरर आहेत आयुष पाटील.
अगदी प्रत्येक खेळाडूची आडनावं त्यांना देखील आता माहिती झालीत, कारण की तिसरा दिवस आज स्कोरिंग करत असताना अगदी खेळाडूच्या बॉडी लँग्वेजवरून त्याचं नाव माहिती आणि नाव घेतल्यानंतर आडनाव अचूकच तोंडातून येते आणि हे करणं आणि ज्यावेळेस तुम्ही ऑफिशियल स्कोरर म्हणून भूमिका पार पडत असता त्यावेळेस हे होणं गरजेचं असतं आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल एक धाव तर वेगाने कंप्लीट केले. एका धाब्याचं रूपांतर इथे दुसऱ्या धाब्यामध्ये करत असताना यस नो परंतु थांबवलं गेलंय. एकच धाव आली. मिथुन मस्कर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळालं थोडंसं फंबल, परंतु स्वतःला जजमेंट केलं आणि एकच धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. या टीम मध्ये जर पाहिलं तर मिथुन मस्कर आणि रवी सावंत दोन पोलीस एका टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे क्रांतीभूमी बेदाशी संघ त्या टीम मध्ये देखील दोन पोलीस. 32 शिरा म्हटलं तर पोलिसांची कमी नाही. आयुष पाटील प्रत्येक टीम मध्ये तुम्ही जर पाहायला गेलं तर एक दोन पोलीस आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात आणि हे पोलीस बांधव अगदी आपली नोकरी सांभाळत क्रिकेट देखील सांभाळत असतात. आपल्या गावाचं क्रिकेट, आपल्या तालुक्याचं क्रिकेट, आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट सांभाळत असताना त्यांना मोठी कसरत करावी लागते, कारण की सरकारी नोकरी सांभाळत असताना क्रिकेट खेळणं हे भरपूर अवघड जातं. परंतु हे काम आणि दुहेरी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण पोलीस बांधव स्वीकारत असतात. डायरेक्ट हिट पा काय घडलं जाते. फलंदाज गणेश लाड बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करेन गोलंदाज वैभव डांगे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी फटका तर चांगला खेळला. धाव घेण्याचा प्रयत्न होता. गणेश वेगाने धावत आले आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला आणि फलंदाजी ते धाव चीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. बारा धावा धावफलकावरती गणेश लाड ज्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या. चांगली बॅटिंग सुरू होती, परंतु कुठेतरी चोरीची धाव घेण्याचा प्रयत्न राहील आणि त्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाजी ते बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैभव डांगे पहिलं षटक हाताळलं. गोलंदाज विराज निकम अप्रतिम हाताळलं. 11 धावा खर्च करत एक विकेट प्राप्त केली. आता वैभव डांगेने देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये एक यश संपादन केलंय. यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. इथे मात्र अजित वरती कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. अजितची बॅटिंग जर पाहिलं तर फलंदाजीची शैली हार्ड हिटर फलंदाज, परंतु आता जर पाहिलं तर कुठेतरी दबावामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये 17 बॉलमध्ये 56 धावा आणि गोलंदाजीच्या शैलीसाठी मात्र इथे टीव्ही अंपायरची मागणी केली जाते. तर आपण पाहतोय 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संघमालक अमीरजी मुलानी भैया, खास करून प्रतीकजी पाटील, विजय यादव मामा, त्यानंतर बाबासो पाटील आणि कौतुक करेन जे 32 शिराळा ग्रामीण असोसिएशनचे संघमालक अगदी गावावरून खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्या सर्व चारही संघमालकांचं विशेष कौतुक असेल. फेअर डिलिव्हरी आहे. चला मॅच चालू करा. आता जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, कारण की आपण सेमीफायनलची मॅच खेळतोय. वैभव डांगे
टाइमर या ठिकाणी लावलेला आहे आणि जास्तीचा वेग घेऊ नका प्लीज. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर कुठेतरी बॉल खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. जास्तीत जास्त डॉट बॉल आणि कुठेतरी फलंदाजावरती प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. लागोपाठचा तिसरा बॉल डॉट बॉल आलाय. अजय स्ट्रायकर एंडला. राजू पवार बाद झाला. गणेश लाड बाद झाला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर रांजणवाडी शिवसाई 11 या संघाचा आणखीन एक हार्ड हिटर स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला स्ट्रोक आपल्याला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धाव ते थांबवावी लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव आले. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 बॉलचा इथे खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 शिराळा तालुक्यातील स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग आपण पाहतोय. अगदी याही वेळेस चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा इथे खेळ समाप्त होताना धावफलकावरती धावा लागल्या 13 धावा. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल श्री 11 कुसाईवाडी आणि क्रांतिभूमी बेलाशी सेकंड सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला सुशांत पाटील लाल्या तर दुसऱ्या बाजूला मयूर पनाळकर नवी मुंबईचा पहिला शतकवीर. पण नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जर पाहिलं तर 32 शिराळा तालुक्याचं योगदान. आम्ही क्रिकेट खेळत नाही तर क्रिकेट जगतो. कारण की 12 महिने जर पाहिलं तर मिथुन मस्कर रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा आणखीन एक पोलीस बांधव सध्याच्या घडीला जर पाहिलं तर 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्याने जर पाहिलं तर खिरवडे गावासाठी मोलाचं योगदान राहिलं खिरवडे क्रिकेटमध्ये. मिथुन मस्कर यांचं अनेक वर्ष रत्नागिरी ते नवी मुंबई असा प्रवास राहिला खिरवडे टीमसाठी आणि आता 32 शिराळा ग्रामीण असोसिएशनमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या संघामध्ये समाविष्ट. पहिला बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. रवी सावंत म्हणजे सेफ हँड. पाप एक पोलीस बॉलिंग करतोय. एका पोलिसाने कॅच पकडल्या. पोलिसांचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये राहिले आणि आणखीन एक विकेट फलंदाज बाद. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहा खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती डॉट बॉल. 13 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. टीम शिवरुद्र स्पोर्ट धामवडे या संघाचे अमीरजी मुलानी भैया त्याचबरोबर प्रतीक पाटील यानंतर विजय यादव मामा बाबासो पाटील यांच्या संघ मालकीचा संघ खूप चांगलं प्रदर्शन करत असताना महेश भोसले पा कुठेतरी व्हाईट बॉलची मागणी करते परंतु पंचांनी मात्र साफ नकार दर्शवलाय. चांगली गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा इथे ठेवलाय मिथुन मस्कर. या बॉलला पंच मात्र वळतात इशारा करतात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन आली आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागल्या 14 धावा.
पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये महत्वाची यावेळेस ऑन साईडला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, एकच धाव ते घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न परंतु थांबावं लागेल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चला सेमीफायनल दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. यानंतर लगेचच टॉस केलं जाईल इनिंग ब्रेकमध्ये. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पाच बॉलचा इथे खेळ झालाय समाप्त. 15 धाबा धाव फलकावरती. मिथुन मस्कर यांची जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात, कारण की आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. फक्त 2च धाबा इथे खर्च केल्या, महत्वाची विकेट प्राप्त केले. सातत्याने जर पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती एक वेगळ्या धाटणीचा चेंडू हाताळला जातोय. एक धाव तर वेगाने कंप्लीट, दुसरीचा इथे प्रयत्न, रनआउटची संधी आहे. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा इथे कंप्लीट केल्या गेल्या. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 धाबा. राहुल कांबळे आणि महेश भोसले हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला ड्रिंक ब्रेक लगेचच मैदानामध्ये या आणि जास्त वेळ घेऊ नका आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण ऐकूयात अगदी ड्रिंक ब्रेकमध्ये डीजेचं सुमधुर संगीत. 17 धाबा 3 विकेट. अगदी ड्रिंक ब्रेकमध्ये पाण्याची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. शिरुद्रा स्फोट दामोडे संघासाठी अण्णा पण पाहतोय. अगदी अण्णा असं व्यक्तिमत्व आहे, मैदानाच्या कुठे अण्णा असू द्या, एक आवाज दिल्यानंतर लगेच आवाज ओळखतो, हा अण्णाचा आवाज, या अण्णाचे आवाज, मेरे आवाज मेरी पहचान. तसं अण्णांचं काम आपल्याला पाहायला मिळतं. पण अगदी चेहऱ्यावरती स्माईल आले, कारण की अण्णांना माहिती आहे एक आवाज सगळेच गार पडतात, असा आवाज अण्णांचा आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आणखीन एक पोलीस अर्थातच रवी सावंत, 7 फूट आणि 7 ते 7.5 फूट उंचीचा खेळाडू. अगदी ज्या वेळेस गोलंदाजी करतो त्या वेळेस चांगली गोलंदाजी राहिली. पहिलाच बॉल स्विंग इन वेस, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 32 ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघाचं कौतुक करेन. या संघामध्ये जर पाहिलं तर तुम्ही जास्त रायझिंग स्टार नाही आहेत, तर या संघामध्ये अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. याच टीममध्ये सतीश लाड यांना देखील आपण पाहतोय आणि 12वा खेळाडू ही कमी नाही आहे सतीश लाड, कारण की 12व्या खेळाडूचे अनेक चांगले खेळाडू घडलेत, 12व्या खेळाडूचे समालोचक देखील झालेत. आणि तुम्ही सध्या 12th मॅन फक्त नावं सांगण्यासाठी नसतो, तर संघाला खऱ्या अर्थानं मोठा सपोर्ट जर कुणाचा असेल तर तो 12th मॅन. आणि सतीश लाड यांची भूमिका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका फसला. विकेट किपर विजय यादव मामा, पकडली जाते कॅच आणि खिने एक फलंदाजी ते बाद झालाय. आता मात्र तू चल मै आया अशी अवस्था, आणि तोपर्यंत देऊयात डीजे मास्टरला संधी. धन्यवाद. विकेट माघारी परतल्यात.
आणि फलंदाजी ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होते. आणखीन एक धक्का लागला टीम शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे या टीमला अगदी बिकट अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनलची मॅच लीग स्टेजमध्ये चांगलं प्रदर्शन झालं नव्हतं या टीमचं आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये महत्त्वाचे फलंदाज बाद झाले नाही. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आणखीन एक फलंदाज अमित पाटील माघारी परतलाय. नवीन फलंदाज अंकुश जाधव धामोडे गावाकडून बिलॉंग करतात. आज मात्र लढावं लागेल, आज खेळावं लागेल, आज या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करावं लागेल. कारण की हा संघ फक्त धामोडे या नावानं खऱ्या अर्थाने या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवरुद्रा स्फोट धामोडे आणि ज्यावेळेस आपल्या गावाचं नाव एखाद्या टीमच्या पाठीमागे लागतं त्यावेळेस मोठा संघर्ष करणं गरजेचं असतं. अंकुश जाधव धामोडे गावचे आहेत आणि त्यांना मात्र इथून पुढे संघर्ष करावा लागेल. रवी सावंत चांगली गोलंदाजी राहिली. 5 बॉल आतापर्यंत खर्च केलेत आणि विकेट मात्र प्राप्त सातत्याने करत असताना करण रन जर पाहिलं तर 4.70चा आणि प्रोजेक्टेड स्कोर 23 पर्यंत मजल मारू शकतो संघ शिवरुद्रा स्पोर्ट धामोडे संघ. परंतु अंकुश जाधव वाला त्याच्या बॅट मधून इथे मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक कॅच इथे ड्रॉप होताना पाहायला मिळते. एकच धाव इथे आली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. एक एक कॅच तुम्हाला या मॅच मध्ये खूप महत्वाच्या आहेत. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 19 धावा धावफलकावरती. आता शेवटचं षटक. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी अर्जुन आलेत गोलंदाजीसाठी. अगदी 12व्या खेळाडूसाठी जे लकी ड्रॉ तुम्ही ठेवलाय ना तो डीडीना तुम्ही देऊन टाका. कारण की डीडीला ज्या खेळाडूचं नाव माहीत नाही असं खेळाडूच नाही. कारण की भरपूर खेळाडूंची नावं अगदी डीडीच्या तोंडपाठ आहे. त्यामुळे जे इमर्जन अगदी 12व्या खेळाडूसाठी जे तुम्ही गिफ्ट खास करून ठेवले ते डीडी तुम्ही घ्या आणि तुम्ही घेऊन मला द्या. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस 5 स्टेप पाडून घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकीच्या दिशेला फेकी आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आली. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. आता राहुल कांबळेकडून मोठी अपेक्षा केली झाली या मॅच मध्ये. कारण की यावेळेस ऑन साइडलाच स्ट्रोक केला. 1 धाव तर वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण. रवी सावंत यांच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये राहुल कांबळे बाद झालाय. गोलीगत प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते. टीम 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॉलिंग अटॅक खूप स्ट्रॉंग राहिलाय. टीम 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजून देखील शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि अंकुश जाधवच्या बॅटमधून जर इथून पुढे षटकार चौकार आले तर एक फायटिंग स्कोर सन्मानजनक धावसंख्या मात्र निर्माण होऊ शकते. परंतु अंकुश जाधवच्या बॅटमधून चांगले फटके अपेक्षित आहेत.
यावेळेस पहा रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येताना मुश्किल आहे आणि ते मात्र उलट्या बॅटने धावा घेण्याचा प्रयत्न, लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र धाव संख्या. पण रिव्हर्सचा फटका म्हणजे लागला तर मटका नाही तर झटका, इथे झटका लागलाय फलंदाजाला आणि एक धाव आल्या. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. आता शेवटची 2 बॉल शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल. श्री रिबन कुसाईवाडी आणि क्रांतिभूमी बेळाशी एकाच परिसरामधील 2 संघ. इथे पहा रनआउट साठी मात्र अर्जुन यांनी खूप चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळेल. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 23 धावा, 23 वरती 7. पण आतापर्यंत लीग स्टेज मध्ये ज्यांना बॅटिंग भेटली नसेल, परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये आतापर्यंत 7 फलंदाज बाद झालेत. प्रत्येकाला संधी मिळाली, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं ते करता आलेलं नाहीये. शिवरुद्र स्पोर्ट दामोडे 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत सर्वाधिक कमी धाव संख्या शिवरुद्र स्पोर्ट दामोडे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल आणि टार्गेट सेट करणारा गोल्डन बॉल आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी ते बाद झाला. 23 धावा आणि आता जिंकण्यासाठी 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघाला 24 धावांचं टार्गेट या ठिकाणी दिलं जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 32 शिराळा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अनुभवी खेळाडूंचा भरणा इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी दाखवलाय अनुभव. त्यांच्या विरोधामध्ये टीम असेल. चला आदरणीय क्रांतिभूमी बेळाशी, तर साळके साहेबांचे शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुयश पाटील आणि राजूदादा गवळी साहेबांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला दोन्ही टीम कॅप्टन या टॉस केला जाईल आणि आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टॉससाठी क्रांतिभूमी बेळाशी श्री 11 कुसाईवाडी असा सामना आहे. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये चला आणि दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. चला कुसाईवाडी टीमचा कॅप्टन मयूर पन्हाळकर आणि क्रांतिभूमी बेळाशी टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करतील. मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळेल. क्रांतिभूमी बेळाशी टीमचा कॅप्टन. प्लीज कॅप्टन या, मान्यवर उपस्थित आहेत. क्रांतिभूमी बेळाशी टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. भावीजी गायकवाड साहेब यांना देखील आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय. आपण देखील जॉईंट व्हा. या सगळ्याच मान्यवरांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील. जाऊया सेमीफायनल क्रमांक 2 रंगली जाते स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 या अखेरच्या टप्प्यामध्ये. क्रांतिभूमी बेळाशी वर्सेस श्री 11 कुसाईवाडी. मान्यवरांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपण पाहू शकाल 5 ओव्हरचा सामना असेल. चला कॉइन चेतन भाऊ, भावेजी गायकवाड साहेब यांचं आगमन झालं. प्लीज आपण देखील जॉईंट व्हा. वेलकम गायकवाड साहेब. आपण सगळेच मंडळी जॉईंट होतील आणि कॉइन एक स्पेशल कॉइन आहे. अगदी भला मोठा कॉइन वापरला जातोय या स्पर्धेच्या निमित्तानं. मयूर पन्हाळकर आमच्या सोबत आहेत. अगदी ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल दोन्ही टीमसाठी, कारण की फायनलमध्ये जाण्याची संधी आहे आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी, त्या ट्रॉफीचा मानकरी एक संघ होईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. चला भावेश भाऊ आपण लगेच जॉईंट व्हा. मॅचला होईल थोड्याच वेळात सुरुवात आणि टॉस केला जाईल. क्रांतिभूमी बेळाशी वर्सेस श्री 11 कुसाईवाडी. चला टॉस केला जाईल. भवेश भाऊ आपले शुभ से टॉस केला जाईल. मयूर पन्हाळकर. चला कॉल कोण करतील? यस बेळाशी टीमचा कॅप्टन टॉस मागतील आणि टॉस केला जाईल. टेल इज कॉल अँड कॉल इज हेड. मयूर
टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? गोलंदाजी. काय म्हणाल, आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय आणि आता शेवटचा टप्पा राहिलाय, जर हा सामना जिंकतो तर मेगा फायनल मध्ये जाण्याची संधी आहे. टीम किती तयार आहे आणि कसा प्रवास झाला? सर पहिल्या दिवशी आम्ही एक जिंकलो आणि दुसऱ्या दिवशी 2 मॅचमध्ये आम्ही एक जिंकून एक हारलो आणि आज एक मॅच होती, आम्ही हातातल्या मॅच दोन्ही पण हारलो. पण सर्व मुलांनी आम्ही मेहनत घेतली, थोडा गेम प्लॅन वगैरे करून आम्ही मैदानात उतरलो. हा खूप इम्पॉर्टंट मॅच आहे, तर आम्ही गेम प्लॅननीच आम्ही मैदानात उतरू. काय सांगशील, प्रीमियर लीग खेळत असताना किती एन्जॉय केलास, टीम बरोबर कशा पद्धतीने आपण 3 दिवसाचा प्रवास राहिला, काय सांगशील संपूर्ण स्पर्धा खेळत असताना या नियोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल? सर नियोजन बोललं तर खूप छान केलं. संदीप गायकवाड असतील, बाळकृष्ण दादा असतील, चेतन भाऊ असतील, सर्व कमिटी मेंबर असतील, त्यांनी खूप अक्षय भाऊ असतील अध्यक्ष, सर्व टीम कमिटीनी पूर्ण मेहनत घेतली. महिनाभर सर्व झटत होते, आयोजनबद्दल झालं, ग्राउंडबद्दल झालं, सर्व स्टेज वगैरे झालं. खूप जण रात्रभर झोपले नाही, 2-3 वाजेपर्यंत सर्व खूप जण मेहनत घेत होते, त्यांचं पण खूप आभार मानतो. हे सर्व स्टेज आपल्या यंगस्टर मुलांसाठी खूप उपलब्ध करून दिला आणि सगळ्यांना चान्स भेटतोय खेळायला. खूप छान नियोजन केलं. एवढं मोठं नियोजन करणं कठीण काम असतं सर. तुम्ही पण कॉमेंटेट करता नवी मुंबई बाहेर जाऊन, तर तुम्हाला पण माहिती आहे एवढं मोठं नियोजन करणं खाण्याचं काम नाही. सर्व कमिटींचं आभार मानतो, एवढं चांगलं नियोजन केलं आणि उपलब्ध करून दिला स्टेज. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाल, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असला असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. कालपासून चेसिंग करणारी टीम खूप सक्सेसफुल आहेत, त्यामुळे आम्ही पण पहिल्यांदा फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता. बॅटिंग करायचे. किती धावा अपेक्षित असतील या मॅचमध्ये? 60+. मी जो प्रश्न मयूर पन्हाळकरला केला होता तो प्रश्न तुम्हाला करतोय. आत्तापर्यंतचा पहिल्या दिवसापासून या सेमीफायनलपर्यंत कसा प्रवास राहिला आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना किती एन्जॉय केलात? 4 मॅचेस होत्या. पहिल्या मॅचमध्ये आम्हाला म्हणजे पराभवाचा सामना करावा लागला, त्यानंतर आम्ही 3 जिंकल्या. 3 जिंकून आम्ही सेमीफायनलला डायरेक्ट क्वालिफाय झालो. आता तसं बघायला गेलं तर नियोजन तर खूप चांगलं आहे, पण हे स्पर्धा खेळत असताना एक आहे की सर्व पोरं खूप एफर्ट्स देतात. ते एक खूप चांगलं आहे 32 शिराळ्यासाठी आणि त्यामधून नवीन मुलांनासुद्धा खूप संधी भेटायला लागल्या. ते सुद्धा एक पॉझिटिव्ह आहे या शिराळा. काय म्हणाल, एक चांगली मॅच होईल की मयूर पन्हाळकर सारखा खेळाडू तुमच्या विरोधामध्ये आहे, कुसाईवाडी संघ तुमच्या विरोधामध्ये. काय म्हणाल, या टीममध्ये किती टीम तयार आहे 2 हात करण्यासाठी कुसाईवाडी समोर? हां, मयूर पन्हाळकर तर आता ऑल इंडिया आयकॉन आहे सध्याचा, त्यामुळं त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ आहे. पण आम्ही एफर्ट्स 100% देऊ. आम्ही 11 प्लेयर्स सगळेच चांगले खेळू, सगळेच त्याच्यासोबत त्याला आऊट करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात ते महत्त्वाचं आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना देखील विनंती करतो की स्थानपन्न नुकताच टॉस झाला आणि टॉस श्री 11 कुसाईवाडी टीमच्या कॅप्टन म्हणजेच मयूर पन्हाळकर यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सेमीफायनल क्रमांक 2 आहे. जो संघ जिंकेल तो मेगा फायनलमध्ये पोहोचेल आणि फायनलमध्ये जाण्यासाठी पहिल्या दिवसापासून या शेवटच्या दिवसापर्यंत जो प्रवास राहिला आहे तो खडतड राहिला दोन्ही टीमचा. बघूया खडतड प्रवासामध्ये कुठला संघ बाजी मारतोय आणि कुठला संघ जातोय मेगा फायनलमध्ये, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे. स्वराज वर्णा तोरणा प्रीमियर लीग 2025चा हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगताना दिसतोय. कुसाईवाडी टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. धन्यवाद. 24 धावांचं टार्गेट कशा पद्धतीनं पार केलं जाईल आणि आवाजामध्ये आपण परिवर्तन करूयात. ऐकूयात आशिष चुरगे सरांचा आवाज. धन्यवाद. ऑन साइडला वळवलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल सीमा पार येतोय, चौकार. पहिल्या इनिंग मध्ये प्रवीण वंडुस्कर महाराज यांचा आवाज ऐकलात. 7व्या सेकंड इनिंगकडे पाणी संयोजन यांच्या माध्यमातून देण्यात आलं. अर्थातच अजित पाटील बारक्या यांच्या माध्यमातून या संपूर्ण लीग साठी पाणी संयोजन यांच्या माध्यमातून करण्यात आलं. अजित पाटील बारक्या, आपल्याला विनंती असेल आपण या. हुक केलाय, बॉलला फेकून दिलाय आणि तिथे धावा बुक केल्यात. षटकार 6 धावा.
प्रयत्न अगदी क्रिकेटचा पुस्तकी फटका अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट 4 धावा चौकार. ओहो इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला उडवलाय शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. चांगलं कमबॅक परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीत. सिंगल आली आहे अप्रतिम. टीमची धावसंख्येमध्ये भर पडली आहे. जिथे पाहायला गेलं तर 2 चौकार 1 षटकार आला. अप्रतिम बॅटिंग मात्र पाहायला मिळते विजय यादव यांच्या पाठमधून. टीमची धावसंख्या 15. विजय यादव मामा परंतु गोलंदाजीमध्ये राजू पवार वरती वार केलाय. पलट वार होईल का? शेवटचा बॉल अंतिमचा बॉल. हाईटचा पुरेपूर फायदा घेत आहेत विजय. शेवटचा बॉल आहे अंतिमचा चेंडू. टीमची धावसंख्या 15. अंतिमचा बॉल 15 धावा धावफलकावरती. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा त्याच दिशेने ठोकलाय. टप्पा चुकला. टप्प्यात आला की कार्यक्रम झाला आणि विजयने हा आणखीन एक शेवटच्या बॉलवरती ठोकलाय चौकार. कोणाला गौतमीचं वेड असतं आम्हाला क्रिकेटचं वेड आहे. असं सबसे कातील गौतमी पाटील परंतु आम्ही क्रिकेट वेडे चाहते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आम्ही क्रिकेटचे वेडे आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 19 धावा धावफलकावरती पुढचा बॉल. हो इथे ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्ट्रॉप. 1 धाव कंप्लीट होते. सिंगल येते. सिंगलने मात्र रवी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. फक्त विजयासाठी 4 धावांची गरज आहे. जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. ओ कॅच ड्रॉप. ओ माय गॉड काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. कॅच सुटली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे आणि तिथे आपण पाहायला गेलं तर 2 धावा प्राप्त झाल्यात. विजयासाठी आता फक्त 2 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट टीम तयार राहायचं लगेच. इनसाइड आउट फटका पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक नाही. इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय. विजयाचा चौकार रवीच्या बॅटमधून आलाय. हा सामना अर्थातच जिंकलाय टीम 32 शिराळा ग्रामीण असोसिएशन या संघाने. हाडलक बाडलक टीम शिवरुद्रा धामोडे संघ. चांगली स्कोररची भूमिका अर्थातच आयुष पाटील यांच्या माध्यमातून. चला टीम नेक्स्ट टीम मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळते. चला बॅटिंग करणारी टीम आपण देखील तयार राहा. लगेच मॅचला सुरुवात करूया. आज 3 दिवस आपण जर पाहायला गेलं तर आयुष पाटील यांच्या माध्यमातून चांगली स्कोररची भूमिका. परंतु आमचे देखील एक स्कोरर मित्र आहेत याच परिसरात रे विघ्नेश मडवी. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. स्कोररच्या भूमिकेत विघ्नेश मडवी म्हणून स्कोरर आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. नेक्स्ट मॅच जशी सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन ऐकूया अर्थातच विघ्नेश मडवी सरांचा आवाज.
चला सन्मानाकडे वळूया. आदरणीय भावेश गायकवाड साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. युवा उद्योजक आहेत त्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी चेतन भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. भावेश भाऊ गायकवाड युवा उद्योजक ज्यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चेतन भाऊ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. भावेश भाऊ गायकवाड यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. एक युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे आज या पंचक्रोशीमध्ये आणि त्यांचा शुभ सन्मान